नमस्कार. अजित पै विलेपार्लेच्या VPRC संघाकडून टेनिस बॉल क्रिकेट खेळत मोठे झाले. जेव्हा त्यांनी सीझन बॉल पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा अवघ्या 30 महिन्यांच्या आत ते भारतासाठी खेळले. लेट 60s मध्ये आणि अर्ली 70s मध्ये बॉम्बेचे ओपनिंग बॉलर होते. एक खंबीर गोलंदाज, अ टॉल फास्ट ओपनिंग बॉलर अँड अ सॉलिड लोअर ऑर्डर बॅट्समन. आर्किटेक्ट बाय प्रोफेशन. बँक ऑफ बरोडाला जेव्हा ते सर्व्हिस करत होते तेव्हा बँक ऑफ बरोडाच्या बऱ्याच ब्रांचेस त्यांनी डिझाईन केल्या. चला जाणून घेऊया बॉम्बे क्रिकेटच्या काही गमतीदार गोष्टी अजित पैंकडून. लेट्स मीट हिम. थँक्यू व्हेरी मच. मला एक सांगा की आत्ताच्या काळात ज्या पद्धतीने मुलं क्रिकेटमध्ये जातात, लेदर बॉल क्रिकेट, दे गो थ्रू अकॅडमीज. तुमच्या वेळेला कसं होतं, एंट्री कशी करायची? त्यावेळी जे होतं ना, म्हणजे अकॅडमीचं हे कन्सेप्शनच नव्हता. जे होते ते काही ते पण अगदी फार नावावर मोडण्यासारखे कोच होते. अण्णा वैद्य होते, PK कामत होते, अमलाडी होते. त्याच्या व्यतिरिक्त असे कोचिंग कॅम्प्स किंवा हे असं कधीच नसायचं तेव्हा. त्यामुळे प्रत्येक वेळी झालं की मॅच जिथे असेल तिथेच प्रॅक्टिसिंग करून मॅचची जी काय प्रॅक्टिस व्हायची तेच मेन सोर्स होता. आणि त्याच्यानंतर पुढे जेव्हा रणजी ट्रॉफी आणि हे झालं तेव्हा PK कामत म्हणून कोच होते, रामनाथ केणी पण होते. पण दॅट वॉज ए कन्सेप्ट. पण अकॅडमी इज अ कन्सेप्ट द्यावा नव्हता. तुम्ही कसे गेलात लेदर बॉल क्रिकेटमध्ये? तेच सांगतो मी. माझं असं झालं, माझा जन्म 1945ला झाला पार्ल्याला. मी शाळेत होतो पारडी विद्यालयामध्ये. ती शाळा गाईल्स आणि हॅरिसशी खेळत नव्हती. त्याच्यानंतर मी SSC झालो आणि नंतर JJ स्कूल ऑफ आर्ट्स फॉर आर्किटेक्चर जॉईन केलं. दॅट कम्स अंडर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामुळे इंटरकॉलेजिएट खेळता आला नाही. ओके. परंतु क्रिकेटचं आमच्या पहिल्यापासून होतं. म्हणजे बॅकग्राऊंडचं सांगायचे, म्हणजे वडील ते अजूनही लेटर जे आहे 1971चं ओरिजिनल लेटर विचारलं की इफ सिलेक्टेड फॉर रणजी ट्रॉफी वेदर यू विल रिप्रेझेंट. तर ते लेटर माझ्याकडे आहे. म्हणजे सांगायचं काय, क्रिकेट थोडंसं आमच्या ह्याच्यामध्ये होतं, पण मी बेसिकली टेनिस बॉलनेच खेळायचो. तुम्हाला खोटं वाटेल की अप टू एज ऑफ 20, म्हणजे जेव्हा 1965पर्यंत मी सीझन बॉल बघितला पण नव्हता, पण टेनिस बॉलनेच क्रिकेट खेळायचो. तर त्याच्यानंतर असं झालं, तर खेळता खेळता मग एक भावानी म्हटलं की असं एवढं खेळतो तो सीझन बॉलने का नाही खेळत असं. म्हटलं ठीक आहे, ट्राय करा. म्हटलं मला बॅकग्राऊंड किंवा काही कल्पना नाही आहे बॉल कसा धरतात. तर म्हणून ठीक आहे. म्हणून एक भारत क्रिकेट क्लब म्हणून G डिव्हिजन याला शिवाजी पार्कला, ते G डिव्हिजनला होते. आणि त्यावेळी G डिव्हिजन आणि F डिव्हिजनच्या मॅचेस जेव्हा त्यांना 9 असायच्या, बाकीच्यांच्या 14 असायच्या. तर आमच्या त्याच्या पहिल्याच वर्षी जेव्हा 65मध्ये जेव्हा सिलेक्ट केलं, मला बॉल दिला, नवीन बॉल टाकतो. म्हटलं हो. पहिलाच टाकल्यानंतर एवढा वाईट गेला ना की त्याला चान्सच नाही मिळाला विकेटेबल. दुसरा बॉल पण तसाच गेला. तर तेव्हा जरा ॲक्सिडेंट झालं की एवढा बॉल स्विंग होतं आहे, त्यामुळे थोडं ते शफल केलं मी. आणि ते जो शफल केल्यानंतर जो बॉल आला आणि जे आला त्याच्यानंतर म्हणजे इट्स अन हिस्ट्री. ओके. त्या 7 मॅचेसमध्ये मला 83 विकेट्स मिळाल्या. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक अजूनही आहेत, म्हणजे प्रत्येक मॅचला माझं कटिंग असायचंच. कारण प्रत्येक मॅचला 7, 8, 8, 9, 10 अशा विकेट असायच्या. नॅचरली आम्ही चॅम्पियन झालो. आम्ही भारतच F डिव्हिजनला. दॅट वॉज इन 66. त्यावेळी पण असं 79 विकेट्स मिळाल्या. मॅचेस 6-7 झाल्या. मग असं करता करता माझं नाव बरंच झालं इकडे तिकडे. इव्हन शिवाजी पार्कमध्ये तर माझे वडील जे आहेत ना ते नॅशनल क्रिकेट क्लबला खेळायचे. त्याच्यामुळे तेव्हा हे जेव्हा झालं तेव्हा दत्तू माळी म्हणून तिकडे होता. तर त्यांनी नेहरू पटेल असं आहे, त्यांना कुठून तरी गोष्टी म्हणजे समजलं असावं. म्हणून मग ठीक आहे. तर त्यावेळी सुधीर नाईक वॉज अ कॅप्टन. तर तेव्हा पण कॅप्टन? हो. तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि तिकडे सुरुवात केली. तर हे झाल्यानंतर पहिल्या झाल्या दादरीबरोबर विकेट घेताना शिवाजी पार्कला जर परफॉर्मन्स चांगला झाला तर 3rd मॅचला पॉली उमरीकर आले बघायला होते आमची मॅच ह्याला नॅशनलला. म्हणजे तुम्ही नॅशनलला खेळायला आलो. नॅशनल A डिव्हिजनला. तिथे मधून डायरेक्ट तुम्ही A खेळायला? मध्ये G, पहिल्यांदा G, नंतर F आणि नंतर 3rd इयर म्हणजे 67-6चा जो हे आहे सीझन, तिथे A डिव्हिजनला खेळलो. तिथे मला 43 विकेट्स मिळाल्या. तर ते गेल्यानंतर मला स्क्वॉडमध्ये सिलेक्ट केला. तेव्हा हे पण आले होते पॉली उमरीकर बघायला.
ते सिलेक्ट होते, चीफ सिलेक्टर त्या. तर ते झाल्यानंतर प्रॅक्टिस झाली. तुम्ही बॉम्बेला सिलेक्ट झाला? सिलेक्ट झालं, बॉम्बेला सिलेक्ट. दॅट वॉज इन 67-68 सीझन. तर पहिलीच मॅच होती सोलापूरला. सिलेक्ट झाल्यानंतर आदल्या दिवशी सगळं डिक्लेअर केल्यानंतर पाणी आलं. नेट प्रॅक्टिस खेळत असताना तो इन्सिडेंट झाला. मी रामनाथला सांगितलं असं असं आहे. काय झालं इन्सिडेंट? काय नाही, बॉलिंग टाकताना असं कळ आली एकदम. ओके, पायाला. हां. आणि नंतर थोड्या वेळ काळा निळं असं होऊन झालं, हे झालं. बॉलिंग टाकताना फार दुखायला लागला. मग सगळं झाल्यानंतर मी काय तेव्हा कोणाला काही बोललो नाही. मग रामनाथला म्हटलं बा असं असं आहे, उद्या मॅचच आहे, पण ही पोझिशन आहे. तर तो म्हणतो काही झालं तरी सांगू नकोस, तू अनफिट आहे, का तुझी पहिलीच मॅच आहे तर तू खेळ. कोणाविरुद्ध मॅच होती? महाराष्ट्र. चंदू बोर्डे वॉज कॅप्टन देन. आणि मुंबईचे कॅप्टन कोण होते? बॉम्बेचे कॅप्टन कोण होते? अजित वाडेकर. हो. तर ते झाल्यानंतर रामनाथ बिचारा त्या रात्री जो 2-3 तास ते गरम अशी वीट असते ना, ते तापून लावून शेकायचं, हे करायचं ते करायचं. त्यामुळे थोडासा रिलीफ मिळाला. पण तिची इंजरी जी आहे ना, हळूहळू ते वाढत गेली. म्हणजे बॉलिंग माझी जी ॲक्शन होती ना, ती हळूहळू डिमिनिशच झाली. म्हणजे बॉलिंग टू द एक्सटेंट की आफ्टर 5-6 वर्षांनी, म्हणजे 71-72ला आय कुडंट बोल ॲट ऑल असं झालं. परंतु काय झालं, ते झाल्यानंतर त्या रणजी ट्रॉफी मॅचला मला चंदू बोर्डे क्लीन बोल्ड झाला आणि दुसरा विश्वास गोखले म्हणून 2 विकेट हे झाल्या. त्यानंतर काय रमाकांत गेल्या, त्याच्या पुढच्या मॅचला गेल्या. आणि त्या सीझनला मला टोटल 26 विकेट्स मिळाल्या. हो, रणजी ट्रॉफीला. पॅडी शिवलकर वॉज सेकंड विथ 23. तर त्या ह्याच्यामध्ये झाल्यानंतर बिकॉज ऑफ रणजी ट्रॉफीला परफॉर्म झालं, मला सिलेक्ट डायरेक्ट दुलीप ट्रॉफीमध्ये घेतला. हो. दुलीप ट्रॉफीला पहिली मॅच जी साऊथ झोन बरोबर ॲट ब्रेबॉर्न स्टेडियमला होती, तिकडे मला 4 विकेट मिळाल्या. 4 म्हणजे मेन सगळे पहिले तेच. कोण कोण होते त्यावेळी? दाणी वॉज कॅप्टन, मोहिंदर रमानाथ होता असताना, त्याचा भाऊ दुसरा कोण तो सुरेंद्र रमानाथ, अशी होते. तर ते झाल्यानंतर नेक्स्ट मॅच जी होती अगेन्स्ट सेंट्रल झोन ॲट नागपूर, तर तिथे मला 7 विकेट मिळाल्या. क्या बात आहे. त्यांची बॅटिंग म्हणजे सलीम दुराणी, हनुमान सिंग, सूर्यवीर सिंग, गटानी वाजत. तर ते झाल्यानंतर कैलाश गटानी. तर नॅचरली वी केम टू फायनल साऊथ झोन. ती झाली हैदराबादला. ओके. हैदराबादला गेलो. माझी ते पायाची इंजरी तशीच होती, म्हणजे दुखायचं, पण तरी मी तसं टाकत राहायचं, हे करायचं. बॉलिंग वर्ष हे 67-68. ओके. तर ते गेल्यानंतर तिकडे सांगायचं असं म्हणजे मेमोरेबल, तर ती जी मॅच होती, आमची वेस्ट झोनची पण टीम चांगली होती. म्हणजे अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, विजय भोसले, अशोक मंकड, एकनाथ सोलकर, सुधीर नाईक. त्यावेळेला साऊथ झोनची टीम काय होती माहिती आहे का? अबिद अली आणि बुद्धी कुंदरन ओपन द इनिंग. क्या बात. देन अब्बास अली बेग 3, 4 जयसिम्हा, 5 नवाब पतौडी, 6 विश्वनाथ, 7 सुब्रमण्यम. GR विश्वनाथ 7 नंबरला, 7 नंबर. 7 सुब्रमण्यम, मग 8 गोविंदराज, प्रसन्ना, व्यंकटराघवन आणि चंद्रा असे. तर तिथे गेल्यानंतर सांगायचं असं की मला एका बाजूने जवळजवळ कंटिन्युअसच म्हणा 43 ओव्हर्स टाकल्या मी. हो. नवीन बॉल जे सुरुवात केली शेवटपर्यंत. तर ते त्याकडं फक्त 5 ओव्हरमध्ये मला तर हे करून गेलो, पण एंड तेच हे केलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला 6 विकेट्स मिळाल्या. म्हणजे सुरुवात येऊन झाली अबिद अली, पतौडी, जयसिम्हा, विश्वनाथचा एकनाथ सोलकरना. तर त्या 6 विकेट म्हणजे मी टाकला एकडनं 43 ओव्हर्स फॉर 6 विकेट्स फॉर 96 रन्स. क्या बात आहे. तर ते झाल्यानंतर तुमचा दुसरा बॉलिंग पार्टनर कोण होता त्यावेळी? अँथोनी फर्नांडिस होता. ओके. फास्ट बॉलर होता. ओके, प्लीज. आणि तिकडनं चंद्रा होता, हे होता एक उदय जोशी म्हणून होता ऑफ स्पिनर. ओके. तो ह्याला गुजरातला खेळायचा. अशी हे होते ते. आणि शिवलकर होता आपल्याच्या पॅडी. तर तिथे झाल्यानंतर इमिजिएटली विदिन 15 दिवस सिलेक्शन होतं. ॲक्च्युली मला सिलेक्ट केल्यानंतर लगेच त्याला कॉर्टमध्ये गेल्यानंतर माझी त्याही अजिबात तयारी नव्हती काय, कारण कधी काही प्रॅक्टिसच नाही. एवढं पटकन बरोबर सीझन बॉल हातात घेतल्यानंतर विदिन 33 months आय प्लेड G डिव्हिजन, F डिव्हिजन, A डिव्हिजन, नंतर रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि टेस्ट. क्या बात. असं झालं. पण सांगायचं काय, ते हालं बरोबर आहे, पण बॉलिंगची जे माझी असती ना, आय कुड हॅव प्लेड फॉर मच मोर. हे नुसतं ह्याच्यावर हे करत विकेट्स मिळत गेल्या आणि आय कुड कंटिन्यू. आणि लास्ट मॅच मी
76मध्ये खेळलो अगेन्स्ट कर्नाटका. दॅट फायनल दॅट कुड बी वन ऑफ द मेमोरेबल मॅच इन द सेन्स रणजी ट्रॉफी फायनल. महाराष्ट्र आपलं इंडिया बॉम्बे हैदराबाद नाही बॉम्बे कर्नाटकाची पण टीम म्हणजे प्रसन्न चंद्रशेखर होताच त्यांची. तर असे हे होते की कुठे होती मॅच? बिरबानला. ते असं झाल्यानंतर विकेट वॉज टर्निंग होती. आम्हाला लास्ट इनिंगला 155 रन्स करायचं टार्गेट आलं आणि आमच्या पहिल्या 3 विकेट 50 रनमध्ये आऊट झाले. कितव्या दिवशी? हे 4थ्या दिवशी. ओके. त्याच्यामध्ये आपलं रामनाथ पारकर, सुधीर नाईक, दीप सरदेसाई हे आऊट झाले. त्याच्यानंतर एकना आपला अशोक मंगट आणि मी बॅटिंग होतो. आमच्या 3 विकेट 50ला गेल्या होत्या. तर मी आणि अशोकनी ते नॉट आउट राहून ते 160 केले आणि मी वन द मॅच. दॅट वॉज वन ऑफ द परफॉर्मन्स वाईज चांगली. तुम्ही रणजी ट्रॉफीचं मॅच मेमोरेबल बघायला म्हटलं दॅट वॉज अगेन्स्ट सौराष्ट्र आणि जुनागड. तिथे मला फर्स्ट इनिंगला 5 विकेट, सेकंड इनिंगला 6 आणि त्याच वेळेला आमच्या बॉम्बेच्या पहिल्या 5 विकेट ज्या आहेत ते 70 रनला गेल्या होत्या. कितव्या नंबरला तुम्ही बॅटिंग? 7व्या नंबरला. ओके. ते गेल्यानंतर मी आणि शरद हजारे, एकनाथ होतो. ते एकनाथ आणि आम्ही दोघं असताना हे झालं आणि मी तिथे 92 केल्या. दॅट हॅज ऑल्सो हेल्प इन हॅसन ऑफ द सिच्युएशन. सर रणजी ट्रॉफी पॉईंट ऑफ व्ह्यू दॅट वॉज. तुम्ही एवढे वर्ष बॉम्बे टीम बरोबर असोसिएटेड होतात इन अँड अराउंड. कसं ॲटमॉस्फिअर असायचं बॉम्बे? ॲटमॉस्फिअर वॉज अन एक्सलंट होतं. म्हणजे आय थिंक नो बडी मस्ट. आम्ही त्यांच्यानंतर आम्ही डिस्कस करायचं ना, त्याच्यानंतर म्हटलं ते 4 मच गेले. अशोक मंगडे सांगायचं तेव्हा जी आमची जी होती ना, म्हणजे अजित वाडेकर द कॅप्टन, डेप्युटी दिलीप सरदेसाई, अशोक मंकट, ह्या लोकांचं म्हणजे आम्ही त्यावेळी प्लेननी आणि जायचं जर्नी नव्हतं. इट वॉज बाय ओनली ट्रेन. ओके. आम्ही 2 जमशेदपूरला, कलकत्ता आला. तर ते काय आले की अशोक मंकटकडे तो एक ट्रे असायचा आईसचा. ते अगदी अरेंजमेंट केलेली असायचं. व्हीटी सेशनवर सगळं भरून आणलेलं. त्यावेळी आम्ही जास्त विस्की असायची पण बिअर मेनली ट्रेनमध्ये. गाडी सुटली तिकडे झाल्यानंतर एक 10-15-20 मिनिटांनी डाऊन झाल्या. आणि त्यावेळी काय होतं, आम्ही सगळे तिकडे नॉन क्रिकेटर असल्यामुळे TCBCचा काय फुल सपोर्ट होता का, म्हणजे कोण ऑब्जेक्शन हे ते काय असं. आणि पत्ते म्हणजे जवळजवळ ते 40 तास 2दा गेलो आम्ही. एकदा जमशेदपूरला, एकदा कलकत्ता. कशी वेळ जायची हे सगळं. काय ब्रँड्स असायचे तुमचे? म्हणजे हे झालं जनरली बोलताना क्रिकेटचं बोलायचं पण चालू पत्ते. ब्रँड काय असायचं? बिअर. बिअरचा ब्रँड कुठचा होता? त्यावेळी मला कल्पना गोल्डन ईगल असं वाटतं मला. ओके. ॲरिस्टोक्रॅट म्हणून त्यावेळी होते. बाकी मॅचला तिकडे गेल्यानंतर सगळेजण नेट प्रॅक्टिसला अगदी सिन्सिअर हे ते सगळ्याचा प्रश्न. आणि मॅच संपली की सगळ्यांनी फ्रेशन होऊन हे करून आयदर अशोकच्या रूममध्ये किंवा अजित वाडेकरच्या. त्याच्यामध्ये फक्त यायची नाही तर सुधीर नाईक आणि पॅडी शिवलकर. त्यांना शॉपिंगचं भयंकर आवड होती. गेले ते कुठे गेले ते मार्केटमध्ये गेले ह्याच्यासाठी सगळं. पण आम्ही बाकीचे 12-13 जण असे बसून कधी कधी 2 सेशन व्हायचे. 2 कारण एकदम एवढे रमीला काय जास्त मिनिमम 6-13 पत्ते ते करून आणि गेम करून. पण असं व्हायचं की कुठे आम्हाला आमंत्रण असलं ना की वी वर रिलक्टंट. काय जायचे नाही. काय म्हणतात तिकडे जाऊन काय करणार, हे करणार ते करणार. पण काय इतके ऑफिशियल असतात ना, जावंच लागावं. पण शक्यतो नाचाच पाडा असायचा जाण्याचा. आणि गेलोच अगदी तर लवकर येऊन जायचं. असं तुम्ही जसं म्हटलं आणि तुम्ही डेफिनेटली एन्जॉय केलं. आणि मी म्हणेन की बॉम्बे क्रिकेटने त्यावेळेला डॉमिनेट पण केलं. तर त्यावेळी म्हणजे सांगायचं काय, त्यावेळी टीम बॉम्बेची टीम जी होती ना, होती तशी कसे सगळे एकत्र आले त्यावेळी. आणि त्यावेळी मुंबईचा स्टँडर्डच चांगला असावा. कारण त्यावेळी काय फार कोचिंग बिचिंग सगळे जे होते ना पिढीजात जन्मजात क्रिकेटर होते. असं कोणी मोरून माट कोण केलेलं कोणाच नव्हते. पण त्यावेळी ते पीक म्हणतात ना तसं झालं होतं. म्हणजे त्यावेळी बॉम्बेची टीम एवढी स्ट्रॉंग होती. तेव्हा 3 जरी बॉम्बेच्या टीम आल्या असत्या ना तरी दे वुड हॅव बिकम चॅम्पियन टू दॅट एक्सटेंट. एवढं हे होतं. म्हणजे इट वॉज अन गोल्डन एरा फॉर बॉम्बे क्रिकेटला. ओके. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांबरोबर वावर केला, तुमचे टीममेट्स. वन फनीएस्ट टीममेट? मजा बिजा करायला पपाश कारखानीच होता तो. बाकी गोष्टी सांगणं हे करणं. अशोक मंगट ऑल्सो वॉज अ गुड नॅरेटिंग. काय त्यांना सांगायची असं ना.
पद्धत बाकी आहे. त्यामुळे हे एवढे ना अजित बिजित आम्ही दोघेही मितभाषी बोलणारे नाही, ऐकणारे जास्त होते. पण रमाकांत मधून हे करायचं बोलण्याचं, रमाकांत देसाई. पण टोटल ॲटमॉस्फिअर वॉज रिअली एक्सलंट. कोण कोणाचं हे नाही ना, प्रत्येक जण लुकिंग फॉरवर्ड टू कम गेट टुगेदर. तुमचा फेवरेट बडी ऑन द ग्राउंड? तसं होतं, मी आणि मिलिंद रेगे फार क्लोज होतो पहिल्यापासून, का कोणाला मिळतायचं असं त्यानंतर. ओके. कारण माझं लग्न झालं त्याला पण तोच कारणीभूत राहिला टू सम एक्सटेंट. हां, मी म्हणजे ह्याला कलकत्त्याला मॅच खेळत होतो. तिथे असं ते बायको जी आहे ती मंत्री, मंत्री म्हणजे माधव मंत्री आहे ना, त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी, म्हणजे अशोक सुनील गावस्करची आतेबहीण. ओके. तिथे हे झाल्यानंतर पहिली भेट झाली आणि मग ह्यानी जरा स्पीड वर्क करून मिलिंद आणि इव्हन सुनीलनी तिकडे बेवान स्टेडियमवर राहून तिकडे त्याच्या अगोदर बसलो होते. कारण मी जरा थोडंसं हे होतो, कारण बाकीचा आमचा प्रॉब्लेम तसा फायनान्शियली आम्ही काय वाईट ह्याच्या ना फक्त खास म्हणतात तसं मी रिलक्टंट होतं लग्नाचं एकदम हे करायचं. पण त्या लोकांनी जरा हे करून अल्टिमेटली 73 आमचं लग्न झालं. ओके. तुमचा त्यावेळेचा फेवरेट क्रिकेटर कोण होता? मला अजित वाडेकरचं जास्त होतं त्यावेळी, कारण त्याला मी बघताना पाहिलं. मी त्याच्यानंतर आलो 4-5 त्याच्या अगोदर त्याने 3-4 वर्ष म्हणजे 61-62 ते खेळलं. तर अजित वाडेकर आलं की आम्ही मुद्दाम मॅच बघायला जाणं हे अगदी तेव्हा होतं. तुम्ही नॅशनललाच खेळलात शेवटपर्यंत? ओके. आणि कुठच्या बँकेला खेळलात? बँक ऑफ बरोडाला. बँक ऑफ बरोडा. एनी बँक रायव्हलरी मॅच? दॅट वॉज अगेन्स्ट बँक ऑफ इंडिया. ओके. ती टाइम्स ऑफ इंडियाची होती. टाइम्स चॅम्पियनशिपमध्ये त्यावेळी काय डेजचं रेस्ट्रिक्शन नव्हतं, प्ले टू फिनिश असायची. पहिली बॅटिंग बँक ऑफ इंडिया मॅच होती इस्लाम जिमखाना. पहिले झाल्यानंतर तो रणदीपे आणि तो पारशी नाव विसरलो मी, लेफ्ट हँड, दोघंही भाऊ. त्याचा एक भाऊ ह्याला टाटा पॉवरला पण खेळायचा. तर त्यांची झाली ती पहिली त्यांची जी पार्टनरशिप दोघांची जवळजवळ 175 झाली. ओके. आणि नंतर हे करत करत त्यांनी जवळ 450 काहीतरी रन्स केले. आमची बॅटिंग आली. आमची बॅटिंग झाल्यानंतर 50ला 100ला 4 का 5 विकेट गेल्या. मी आणि ते होतो, मी त्यावेळी 92 केल्या आणि आम्ही जवळजवळ 300 रन्सपर्यंत 320 झालं. त्यांना लीड जवळजवळ 160चा लीड मिळाला कोणाला, बँक ऑफ इंडियाला. सेकंड इनिंगला जेव्हा आलो तर त्या मॅचला जेव्हा त्याला बॅटिंगला आलं तर मी पहिल्या इनिंगला 6 विकेट, चुरी म्हणून म्हणजे बबन चुरी त्यांनी 3 विकेट काढले. सेकंड इनिंगला त्यांच्या जेव्हा त्या तर मी 4 विकेट, त्यांनी 6 विकेट. आणि फायनलला 4th इनिंगला मी 100 केल्या. तर ती जी इनिंग म्हणजे माझ्या आणि दोन्ही इनिंगला रन्स केले, दोन्ही इनिंगला विकेट्स मिळाल्या आणि मॅच जिंकलो सुद्धा. सो बँक ऑफ म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाची मॅच जर बघायला गेलं दॅट वॉज वन ऑफ द मेमोरेबल. तुमच्या काळात बरेच क्रिकेटर्स त्यावेळेला म्हणजे खूप मोठी नावं सुद्धा होती. सो वन ऑफ द नेम इफ आय टेक GRV विशी, हाऊ विल यू डिस्क्राईब हिम? GRV विशीचं म्हणजे बॅटिंगचं जे असं होतं ना, तेव्हा एक तर ॲज अ स्वभावाने बघण्यानं म्हटल्यानंतर एकदम एक्सलंट नेचरचा त्याचा, डाऊन टू अर्थ, अगदी डाऊन टू अर्थ, साधा माणूस हे करायला. आणि जे बॅटिंगचं असं ना त्याला फार बाकीचे स्क्वेअर कट त्याची अशी होती, पण त्याचे कव्हर ड्राईव्ह मॅचेस ते फार मेन त्याचा रन्स कसा करायचा बॅटिंग करताना त्याला शॉर्ट बॉल टाकले, कारण तो शॉर्ट होतो ना, आणि नवीन बॉलला तो येतो का वन डाऊन यायचा खेळायला, तर सगळेच जण मारून त्याला येतात. तो जो जनरली बाकीचे कोणी प्लेअर त्या बॅट्समन आलं ना, बॉल टाकला गेल्यानंतर तुम्ही ब्लॉक करायचा ना, तोच बॉल आहे ना हा असा करून बॉल काढायचा स्क्वेअर लेगला. त्यामुळे तो तिकडच्या रन्स सुद्धा पटापट बॉल टाकला की तिकडेच हे करून हे करायचं, आणि त्याचा त्यावेळी ॲक्युरसी बरीच होती. त्यामुळे तो रन्स कशा पटकन करून हे घ्यायच्या बॅटिंगला रिअल वॉज रिअली गुड. आणि बॉलर्सबद्दल म्हणाल तर इफ यू हॅव टू पिक कपल ऑफ बॉलर्स त्यावेळेच्या तुमच्या काळातील एक्सलंट बॉलर्स? प्रसन्न एक होता म्हणजे ऑप्सपन कॅटेगरीमध्ये मधलं आमचा पॅडी शिवलकर असायचा, त्याचं होतं. अब्दुल इस्माईलचा आउटस्विंगर फार सुंदर असायचा. त्याचं काय होतं, हवेत असं आतमध्ये यायचा आणि बॉल पडल्यानंतर बाहेर जायचा. बनाना नाही, बनानाने असा ना तो गोविंदराजचा होता, तो इफेक्टिव्ह होत नाही, कारण नुसतं बनाना असेल ना तर यू फॉलो लाईन. अब्दुलचा बॉल टाकला असा की आतमध्ये यायचा आणि मग हळू थोडासा बाहेर जायचा. तर दॅट वॉज इफेक्टिव्ह. कारण तो मिस काय जास्त बो स्विंग असेल ना तर तुम्ही बीट द बॉल, पण बॅट्समन बॅट पण एज लागत नाही.
त्यावेळेचे काही प्लेयर्स जे तुम्हाला वाटतं खूप गुणवत्ता होती आणि इंडिया खेळायला पाहिजे होते, नाही खेळले? एक माझ्यामध्ये सुधाकर अधिकारी, सुधाकरने रन्स पण बरेच केले ॲज अ ओपनर, हे शुड हॅव प्लेड इट, पण त्यावेळी काय होते बाकींची रायव्हलरी इन द सेन्स रायव्हलरी ही शुड हॅव प्लेड ॲटलिस्ट. तो त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये माझ्या मते इवन जिमी दिवाडकर शुड हॅव प्लेड. पद्माकर शिवलकर तेच ना, पद्माकर शिवलकर बॉलिंगच्या ह्या नाही का, आमच्या जेव्हा जेव्हा खेळायचं त्याला विकेट प्रत्येक वेळी मिळायच्या. ही वॉज अ एक्सलंट बॉलर. म्हणजे लोकिंग आम्हाला दुसऱ्या बाजूने मिलिंद रेगे टाकायचा ऑफ स्पिनरचा. पण सुरुवातीला आम्ही नवीन बॉलला मला आणि अब्दुलला जवळ पहिल्या 4-5 विकेट मिळायच्याच पहिल्याच्या. त्याला मला माझं जरा नंतर कमी आलं, पण पहिल्यांदा सुरुवातीला हे होतं. आणि ओव्हरऑल आमची बॅटिंग लाईनअप चांगली होती ना, कारण ओपनला रामनाथ पारकर आणि सुजित नाईक, 1 डाऊन दिलीप सरदेसाई, 4 अजित वाडेकर, 5 अशोक मंकट, 6 एकनाथ सोलकर, 7 मिलिंद रेगे, 8 मी, पॅडी शिवलकर, अब्दुल इस्माईल आणि एक अतुल मेहता म्हणून होता. मधून राकेश टंडन पण होता. म्हणजे बॅटिंग तर आमची सुपर्ब होत होती. म्हणजे आम्ही त्या ह्याच्यामध्ये रणजी ट्रॉफीची मॅच कधी हरलोच नाही. आणि क्लब क्रिकेटला कुठचे क्लब फॉर्मला होते, टॉपला होते त्यावेळेला मुंबईत? त्यावेळी टीमच्या म्हणजे दादोरीने होती, शिवाजी पार्क होती, बाकी पारसी सायकलिस्ट होते, पण त्याचं काय ते ह्याच्याने काय ह्या 2 टीम खास होत्या. आणि आमची आमच्या नॅशनलचं असं होतं की फार खेळलेले कोण नव्हते. सुधीर नाईकच त्यातल्या त्यात जरा हे होता, पण बाकी सगळे वर नॉकिंग द डोअर असं होतं. दे वर गुड पण कुडंट प्ले. तर ते मोरे ब्रदर्स ते कारण ऑफकोर्स जयंतीलाल खेळला, एक तुकाराम सुर्वे म्हणून होता ओपनला, तो पण खेळला क्रिकेट फर्स्ट याला गुजरातला, बाबा सुर्वे. पण बाकी आमची टीम जरा लोक घाबरे, सगळेच तोडी करणारे होते, मारणारे होते ना बॅटिंगला. आणि एनी रिग्रेट तुम्हाला आतापर्यंत? क्रिकेट म्हणजे तेच ना, ते इन्सिडेंट जर झाला ना पाहिला, म्हणजे मला असं वाटतं की ते जर नसतं झालं ना, दॅट वुड हॅव प्लेड मच मोर इयर्स. आणि काय 68-67ला पहिलं सीझन आला, 67-68 खेळलो, 70ला खेळलो, 3 वर्ष कशीबशी विथ दॅट इंजरी खेळलो. 71-72 आय वॉज आऊट. मग 73मध्ये मी परत जर आलो, मला बॅट्समन म्हणून सिलेक्ट केला मुंबई मला, आणि लास्ट 76ला तिकडे एवढं. त्याच्यानंतर रेग्युलर क्रिकेट खेळायचोच. आणि बँक ऑफ बरोडासाठी मी ॲट द एज ऑफ 60 खेळलो फायनल टाइम्स ऑफ इंडियाची ॲट द एज ऑफ 60. ॲट द एज ऑफ 60? हो. कोण कोण होते तेव्हा? आम्ही त्यावेळेला आमको डिव्हिजन आमचे तेव्हा खालच्या ह्याला होते, आम्ही D डिव्हिजनला होतो. ओके. पण बँक ऑफ बरोडा वर्सेस तिकडची एक होती, पण नाव नाही का ते ॲक्मे किंवा असं काहीतरी होतं, फायनलला हे आलो होतं. आणि त्याच वेळेला माझा मुलगासुद्धा होता फ्रॉम टाटा, ते सेमीफायनलला हरले त्याच डिव्हिजनला. त्याच्यामध्ये आर्टिकल आहे, तुम्हाला मी दाखवले काय फोटो देतो दाखवतो. दॅट मस्ट बी मोस्ट मेमोरेबल. तुमची एक इथे बेनिफिट मॅच झाली, सिंगल विकेट. चांगले, करेक्ट. तुम्हाला त्याबद्दल काही सांगायला आवडेल? अपेक्षापेक्षा म्हणजे आय वॉज नेव्हर एक्सपेक्टिंग हे, पण रिस्पॉन्स फारच चांगला मिळाला. आणि प्रबोधनचे ते सुभाष देसाई होते ना, ही वॉज द मेन मोटिवेटर, आणि त्यांचं ऑर्गनायझेशन बरोबर. सध्याचं जे क्रिकेट इव्हॉल्व्ह झालेलं आहे, इफ आय हॅव टू टॉक अबाउट से IPL, द वे इट हॅज इव्हॉल्व्ड, त्याच्याबद्दल तुम्हाला? IPLचं सुरुवातीला जेव्हा आलं ना, तेव्हा जरा वेळ वाटलं. पण आता काय झालं बघितलं तर बिलॉंगिंगनेस वाटत नाही. आता परत मुंबई खेळायचं, मुंबईला आपण का म्हणजे सपोर्ट करण्यासाठी काय जनरली काय आपण त्या ह्याच्यामध्ये आपले कोण डेमतेम एखाद दुसरा प्लेअर आपला इंडियन आहे, बाकी बाहेरचेच सगळे ते सगळं. आणि प्रत्येक वेळी ते चेंज होत जातं ना, जसं आपण काहीतरी टीम पडून खेळायचं. पूर्वी कसं होतं, तर मी इव्हन बँकेसाठी खेळायचं असेल तर बँक ऑफ बरोडा वर्सेस स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये टसल असायचं काहीतरी काय, तर ते जे आहे ना हे बघायला वाटतं. आणि दुसरं असं की 20 ओव्हरमध्ये क्रिकेटिंग शॉट्स हे नाही, कुठून कसे करून रन्स करायचे, आडवे मारायचे. त्यामुळे ते माझं जसं नाही, पण आम्ही ज्यावेळी बरेच त्यावेळी खेळ प्रत्येकजणचं मत तेच आहे की ठीक आहे ह्याच्यात तरी बघायचं, पण कंटिन्युअस बघण्यासारखं असं. बरं, आमच्या तर आम्हाला सगळ्यांना कॉम्प्लिमेंटरी मिळतात, पण जे हार्डली बघितलं तर मी सांगतो हा कधी जातो मुलगा, तो क्रिकेट तुमच्या कोणी येत नाही तिकडे, कोण सगळेच बाहेरचे असतात. हो 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 हो. पतोडी वॉज वन ऑफ द व्हेरी गुड बेस्ट कॅप्टन. ओके. आमच्या वेळेला त्यावेळी काय होतं माहिती ना, जेव्हा हे जेव्हा आला तेव्हा त्याच्या अगोदर कॅप्टन कोण होता? अजित पतोडीच्या अगोदर
ही हॅड टू गो. त्याच्यानंतर काय आलं म्हणजे की सिलेक्शनच्या वेळी असं होतं, पॉली उमरिगा, चंदू बोर्डे, गुलाब रामचंद हे सगळेच कॉन्टेम्पररी म्हणजे वी आर फायटिंग फॉर दॅट पर्टिक्युलर पोस्ट असं ते ॲज अ कॅप्टन्सीचं. आणि ते ह्याला पतोडीला दिलं ना, द एज ऑफ 21. त्यावेळी बाकीचे सगळे जर थोडंसं रिॲक्शन त्यांच्यामध्ये वर नॉट व्हेरी हॅपी. विजय मांजरेकर. पण इट्स सो हॅपन की त्याच्यानंतर जे 2-3 सीझन खेळले त्याच्या अंडर एव्हरीबडी हॅज चेंज देअर ओपिनियन अबाउट हिम ॲज अ कॅप्टन. हे म्हणतं ते ट्राईंग स्टार्टेड MK पतोडी ॲडमायरिंग. इवन हा सांगतो उमेश कुलकर्णी तर आला गेले तर ऑस्ट्रेलियाला, त्याचं पण म्हणतं होतं हे झाल्यानंतर म्हणजे सगळेच म्हणजे मी तसं नाही तो म्हणाला, पण चंदू बोर्डे, पॉली उमरिगर जे यांच्या अंडर खेळले ना, दे वर व्हेरी हॅपी विथ हिम अँड दे यूज्ड टू रिस्पेक्ट हिम. वाय वॉज ही सो डिफरंट? त्याचं काय म्हणजे एक तर त्याचं होतं ना की नॉलेज ऑफ द गेम चांगलं होतं. ही वॉज क्रिकेटर हिमसेल्फ, व्हेरी गुड साऊंड क्रिकेटर. आणि त्यांनी हे घेतल्यानंतर ना आवर अप्रोच टू इंडियन क्रिकेट दॅट वी कॅन ऑल्सो विन, आणि आपण जिंकण्यासाठी खेळायला लागलो. तोपर्यंत काय होतं म्हणजे आपण ड्रॉ केली आणि झालं तर आपण फटाके वाजवून हे करून वीज टू नो सेलिब्रेट. जिंकणं हा मॅच ड्रॉ केली तरी आपण, तर ती जी आयडिया हे कन्सेप्ट ॲटिट्यूड की वी कॅन ऑल्सो प्ले म्हणजे विन, ती त्यांनी एम्बाईब केली माझ्यामध्ये, नवाब पतोडी. आणि त्याच्यानंतर आपला अप्रोच हळूहळू सगळं बदलत गेला. आता तर वी आर वन ऑफ द बेस्ट टीम आहेच. तर यू अकॉर्डिंग टू यू द बेस्ट कॅप्टन वॉज नवाब पतोडी. ओके. टेस्ट मॅच झाल्यानंतर आम्ही ती जिंकलो मॅच. याच्यानंतर पतोडी वॉज अ कॅप्टन. मी ह्याच्यामध्ये पण घेऊन गेलो होतो नागपूरला. आय कुडंट प्ले इन 11. त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी त्यावेळी कसा कॉन्टॅक्ट केला ते मला अजूनही आठवत नाही, कारण मला पण आठवत नाही. झाले आता 50 वर्ष होऊन गेली ना. त्यावेळी मोबाईल नव्हते, त्याने कसा कॉन्टॅक्ट केला कोणी? पतोडीनी तुम्हाला? हां, म्हणजे थ्रू हे की असं असं त्यांच्या वडिलांच्या नावाने एक मेमोरियल टुर्नामेंट अजूनही नव्हते भोपाळला. ओके. नवाब पतोडीच्या वडिलांच्या नावाने, तर ते सैफ अलीच्या आजोबांच्या नावाने. करेक्ट. त्या आल्यानंतर मला मेसेज आला असं असं की पतोडीचं हे करत होतं, त्याच्या मॅच खेळण्यासाठी तुला बोलवलं, त्या तिकीट बिकीटचं अरेंजमेंट केले, सगळे डिटेल दिले होते. तर मी फक्त प्रश्न पडला की नाही कॉन्टॅक्ट कसा हे केला. मग मी आणि सलीम दुराणी इकडनं गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर अबिद अली, जयसिम्हा आणि ते होते त्यांची ज्या मॅच. तू सांगायचं काय तिकडे पोचल्यानंतर नवाब पतोडी, जयसिम्हा, अबिद अली हे हंटिंगसाठी कुठे गेले होते. तर त्यामुळे त्याने गेल्यानंतर मला राजस्थानला नाही भोपाळला. तर मी आणि पोचल्यानंतर त्यांचे ते हेल्पर आणि सगळे आले. असं असं आहे, साहेबने एक चिठी दी आप केले. मग त्यांनी बघितलं असं असं, तर म्हणजे असं असं आहे, आम्ही गेलो आहे, आम्ही शिकारीला गेलो 2-3-4 तासामध्ये येतो आम्ही. तुम्हाला काय पाहिजे असेल तर प्लीज बी फ्री टू टेक इट. मग ठीक आहे. मग मी आणि सलीम बिअर पीत बसलो होतो. आले रात्री साधारण 7:30-8ला आले, 8-8:30ला. ते असं बोलता मला म्हणून अजित असं ब्रिज खेळतो का? ब्रिज म्हणलो आय प्ले ब्रिज. बरोबर काय, तर ह्याला जयसिम्हाला आणि शर्मिला टागोरला ब्रिजची भयंकर ऑर्डर. त्यांचा तो 5 टाईम भयंकर असा, अगदी तास खेळत राहायचे. त्या दिवशी झाल्यानंतर मी आणि पतोडी वॉज अ पार्टनर. ओके. आणि आपण शर्मिला टागोर आणि जयसिम्हा आम्ही 2-3 रबर होईपर्यंत खेळत बसलो होतो. एक 3 दिवस कोणाला सांगितले की खरं वाटत नाही की असं म्हणजे झालं. ते तो जो ओकेजन मेमोरेबल म्हणजे जयसिम्हा, पतोडी, शर्मिला टागोर व ब्रिज खेळणं. करेक्ट. बेस्ट बॅट्समन यू हॅव सीन? माझ्या म्हणजे त्याच्यानंतर सुनील गावस्कर अनडाऊटेडली. सो म्हणजे काही एखादी इनिंग सुनीलची? सुनीलच्या सगळ्या म्हणजे एवढ्या त्याच्या इनिंग त्याच्या होत्या. ते बघा, ते त्याने ह्याला ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला होता. ती पण 130 रन्स. त्याच मॅचला एकनाथनी रन्स केले ना सुनीलच्या. त्याच्या म्हणजे त्यावेळेच्या प्रत्येकच इनिंग तर तो बॉल सोडायचा ना, तो पण बघायला मजा वाटायची. असं होतं. सो क्लोज, बरोबर नजरेच्या खालून. परफेक्ट क्रिकेटर. तसं बॅट्समनची आता मला वाटत नाही कोण तेवढा जवळपास असेल असं. ओके. यंग क्रिकेटर्स तुमच्या समोर उभे राहिलेले क्रिकेटर्स कोण कोण? सचिन तेंडुलकर. ओके. हां, जवळून पाहिलं? हो, त्या म्हणजे आमच्या हे खेळायचं ते बेबॉलला पण आला. त्यावेळी तेव्हाच मी मिलिंद बोलताना म्हटलं की ह्याच्यामुळे जर टेस्ट मटेरियल आहे बॅटिंग करायची, तेव्हा त्याच्या हातामध्ये होतं. सुंदरच खेळायचा.
तुम्हाला एक पु ल देशपांडेंनी लेटर लिहिलं होतं, हो. सांगाल का तो किस्सा? पु ल देशपांडे हे आमच्या पार्ल्यातले, आमचं डिस्टन्स रिलेशन म्हणतात. जी आई जी आहे ते आमचे तेव्हा त्यांचे आतेचं हे नातं आहे. तर त्यांच्यामुळे ते जाणं येणं, तेव्हा ते अजमल रोडला राहायचे, आम्ही नरिमन रोडला राहायचो, त्यामुळे तशी जाणं येणं होतं. तर असं बेनिफिट मॅचला जेव्हा होते तेव्हा मला एक इच्छा आली, म्हणून म्हटलं त्यांना पत्र पाठवलं असं असं आहे. कारण त्यावेळी बाकी फोन बिनचं काही नव्हतं तुमच्या बेनिफिट मॅचला. हां, तिकडे जास्त तेव्हा त्याचवेळेस तिथे. तर त्याने दिल्यानंतर त्याने अक्षरशः 3 दिवसामध्ये हे उत्तर पाठवलं. असं होतं, मी लिहिलेलं पत्र आणि ते ह्याच्यामध्ये छापलेलं होतं दाखवलं. चलो, थँक्यू व्हेरी मच. या